खाल्ला, एवढी बुंदी खाल्ली रपा रपा, मी उपाशी. मी भेट खाली बघितलं भाऊ, नको बघायचं म्हणलं, पण मला राग आलेला होता. मी हळूच वर बघितलं, पुन्हा माझ्याकडे बघून माय आता हा काय प्रकार आहे म्हणलं. राग आला, मी खाली उतरलो, म्हणलं काय माया पोरीला चांगलं सांभाळा म्हणलं. मी काय रावण आहे काय? 80,000 बायका आहेत घरी माया. प्रपंच हा सुखाचा कुणाचाच नाही, कुणाचाच नाही. घरामध्ये तुम्हाला जगात किती मोठेपण मिळालं तरी घरामध्ये तुम्हाला मोठेपण मिळत नाही, नाही मिळत. आणि जर तुम्हाला तपासायचंच असेल, गावातल्या म्हाताऱ्या माणसाला जाऊन विचारा, बाबा प्रपंच कसा असतो. ते म्हातारा म्हणून नाही केलेला बरा. का? बायको ऐकत नाही, सुना ऐकत नाहीत, लेक ऐकत नाही, शेवटच्या काळात कुणीच ऐकत नाही. दोघा नवरा बायकोची इतके भांडणं लागले, इतके भांडणं लागले. बायको नवऱ्याला म्हणली काय काय सांभाळू, काय म्हणली, अहो काय काय सांभाळू मी, तुमचे माय बाप सांभाळू, शेतातले काम सांभाळू, पोरं सांभाळू, जनावर सांभाळू, का लेकराचा अभ्यास सांभाळू, काय काय सांभाळू. नवरा म्हणला तू फक्त तू तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो म्हणला. येतंय ध्यानात? फक्त तोंड सांभाळ म्हणला. अहो एवढे भांडणं लागले दोघाचे, एवढे भांडणं लागले मावशी, हे तिला बुट फेकून मारायचं आणि ती याला बैल फेकून आणायची, इतके भांडणं. आणि शेजारच्या घरातून हसल्याला आवाज यायचा, हसल्याला. हे दोघं म्हणले आपले रोजच भांडणं चाललेत. शेजारच्या घरातले माणसं हसत येतं, त्यांना जाऊन तरी विचारू तुम्ही कस काय एवढा आनंद घेता आयुष्यात. प्रपंच म्हणलं का सगळ्याला दुःखच. हे त्यांना विचारायला गेले, आमचे रोज भांडणं होते ते म्हणले, आणि तुम्ही दोघं जण नवरा बायको रोज हसता काय कारण. ते म्हणले आमचं त्याचे फक्त प्रकार वेगळा. हे म्हणले कस काय. ते असं आहे म्हणले, ती मला बेल न फेकून हाणती, लागलं का ती हसती आणि हुकलं का मी हसतो. मी तिला बूट फेकून मारला, तिला लागला का मी हसतो, हुकला का ती हसती. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया भोगण्याचा प्रकार वेगळा आहे. प्रकाश बाबा खोट आहे काय? मग दोघा नवरा बायकोचे असे भांडणं लागले मावशी, भांडणं लागले कशासाठी सांगतो. तुम्हाला सुख पाहिजे, तुम्हाला आनंद पाहिजे, तुम्हाला आयुष्याचा आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे, भगवंतानं चरणामध्ये विलीन करून घेतलं पाहिजे, 84,000 लक्षवेणीच्या फेरा चुकल्या पाहिजे, वाटतंय ना असा व्हावं, तर हे जीवन तुम्हाला माझ्या भगवंताच्या चरणावर समर्पण करावं लागेल. दोघाचे भांडणं लागले आणि इतके भांडणं लागले की घटस्फोटात होत आलं. आणि भांडणं लागल्या महाराज, आता मला खरं सांगा, इथं जेवढे पुरुष आहेत, बायको माहेराला गेल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद होतो का कशात? होतो का? माहेराला गेल्या नाही होत. ती बायको काय म्हणली चालू भांडणं असताना, हे बघा म्हणली लय झालं तुमचं, आता लग्न झाल्यापासून बघून घेते, आता का मला भांडलात ना, मी जात असते माझ्या बापाकडे माहेराला. मग तो काय म्हणला, खबरदार चालू भांडणं असताना असले आनंदाचे काही शब्द बोललीस तर. ज्याची 5G रेंज त्याला कळालं, ज्याची नाही त्यांना धन्यवाद, आहे का नाही. अहो गेली ना बायको, आणि बायको गेल्याच्या नंतर ह्यो निघला बायको शोधायला. तर गेला पोस्ट ऑफिस मध्ये तक्रार द्यायला. पोस्ट ऑफिस वाल्याला म्हणला, हो तक्रार घ्या म्हणला, आपली बायको गेली म्हणला पळून. पोस्ट ऑफिस वाले म्हणले तक्रार पोलीस स्टेशन मध्ये द्यावं लागती, तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये आलात. हे काय म्हणला माहिती का, ती गेल्यापासून आनंदाच्या भारत समजानाच म्हणला कुठं जावा ते, मी कुठं जातोय म्हणला पोस्ट ऑफिस मध्ये. आणि असंच शोधित तिला गेलो तर असं समोरच्या गावात गेल्यावर एक अंत्यविधी चालला होता. काय अंत्यविधी कसा असतो, समोरच्या एक जणाच्या गाडगा हातात असतं
मागं गेलेलं माणूस असतं, त्याच्या मागं रडत बसलेले माणसं असतात, त्याच्या मागं गावातले लोक म्हणतात हे बरा गेला, आणि त्याच्या मागं पाहुणे रावळे असतात. खरंय का कुठं? मग हा तिथं गेला, तो अंत्यविधी पाहिला, तर अंत्यविधी वेगळा होता. अहो एका हातात गाडगं आणि एका हातात पोळ्याचा बैल सजून चाललेले आणि कुत्रं होतं. अंत्यविधीला कुत्रं असतं बाई कुठं? ह्यो बायको बघत बघत गेला, मेलेली तर बाई आहे, याच्या एका हातात कुत्रं आहे पोळ्याच्या बैलावून सजलेलं, एका हातात गाडगं आहे, आणि 3 किलोमीटर त्या माणसाच्या मागे रांग लागलेली. याला वाटलं लईच मोठी व्यक्ती मेलेली दिसती, चला बरं शेवटच्या माणसाला जाऊन विचारू नेमका अंत्यविधी वेगळा कस काय. हा शेवटच्या माणसाला जाऊन 3 किलोमीटर मागं पाय पाय आलो, आणि शेवटच्या माणसाला विचारलं, का हो मी असा अंत्यविधी पहिल्यांदाच पाहिला, नेमकं झालंय काय? हातात कुत्रं घेऊन चाललाय तो माणूस सजून. मग शेवटच्या माणसाने काय सांगितलं, ती मेलेली बाई आहे ना, त्या माणसाची बायको आहे म्हणले, ज्याच्या हातात कुत्रं आहे, आणि ती बाई त्या माणसाला लई भांडायची म्हणली. मग ते कुत्रं चावून ती बाई मिली, म्हणून याने आनंदाच्या भाराने ते कुत्रं पोळ्याच्या बायलाहून सजून चाललेलं मोतीला. हे काय म्हणला त्याला, हे आपल्याला कुत्रं भेटन का म्हणला 2 दिवस. कळतंय का आपल्याला तेवढं बघा, 2 दिवस द्या म्हणला हे कुत्रं. ते शेवटचा माणूस काय म्हणला माहिती का, आम्ही नालायक आहेत का, नंबरला उभा राहिलो, आमचं झाल्यावर घेऊन जा. म्हणजे दुःख कोणाला चुकलंय का बाबा? कोणालाच नाही चुकलं. पण ऐका, माझ्या भगवंताच्या जवळ आले, तुम्हाला सुखाशिवाय तेने विना जीवा सुख नो है, तेने विना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो है. बोला तो एक देवा करो बोला तो एक देवा करो, बोला तो एक तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो तेरे है. बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो है. भगवंताच्या स्मरणाशिवाय तुम्हाला या जगामध्ये सुख नाही, नाहीच सुख. माझ्या हनुमंतरायाचा दृष्टांत सांगतो तुम्हाला. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र 18 विक्षणी वानर माझ्या सीता मातेला घेऊन आले. 14 वर्षाचा वनवास संपला, 14 वर्षाचा, आणि तिथं आल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्र सगळ्या वानराला काही ना काही दान द्यायचे. का? मदत केली, एवढी मोठी सीता मातेला आणण्याला मदत केली. आणि हनुमंतराय असे साईडला झाडावर बसलेले, हनुमंतरायाकडे पाहण्यात सुद्धा हो प्रभू रामचंद्र. सीता मातेला दया आली, यांनी लय मदत केली म्हटल्या, मला जवळ बोलवून घेतलं, हनुमंतराया इकडे या. जवळ गेले हनुमंतराया, आणि ऐका बर का, जवळ गेल्याच्या नंतर सीता माता म्हटल्या, रामाचं तुमच्याकडे लक्षच नाही, एवढी मदत केली ना, हा घ्या माझ्या गळ्यातला रत्नाचा हार, राव द्या तुम्हाला. हनुमंतरायाने घेतला, झाडावर येऊन बसले, एक एक मणी फोडायचे दाताने टाकून द्यायचे. आता त्योच जर हार आपल्या गावातल्या एखाद्या हनुमंतरायाला दिला असता, इथं बसलेल्या, तर हे घरी आला असता, मंगल तुला आणलाय. प्रत्येक मणी फोडून खाली टाकायचे. सीता मातेला वाईट वाटलं, विचारलं, अरे हनुमंता असं का? हनुमंतरायाच्या मुखातून शब्द निघला, माते जो राम का नाही वो काम का नाही. या मन्यात जर रामच नसेल, हे म्हणे माझ्या काय कामाचे. अशी भक्ती माझ्या श्रीरामाला आवडते. विठाला एवढी अतूट भक्ती आणि एवढं अतूट नातं होतं माझ्या प्रभू रामचंद्राचं आणि हनुमंतरायाचं. ऐका, भक्ता राखे पायापाशी. प्रत्येक गावामध्ये प्रभू रामचंद्रानं एवढी कृपा केली, हनुमंतरायावरती एवढं काही दिलं. प्रत्येक गावात तुम्हाला रामाचं मंदिर दिसणार नाही, पण हनुमंतरायाचं मंदिर दिसल्याशिवाय राहणार नाही. हे देवाचं देणं असतं. विठाला माझ्या प्रभू रामचंद्राचा अवतार झाला, आणि काय भक्ती करायचे, महादेव रामाची भक्ती करायचे, राम प्रभू महादेवाची भक्ती करायचे. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, एवढी भक्ती करायचे गणेश भाऊ. रामाचा अवतार झाला, आणि वशिष्ठ ऋषी भेटायला गेले महादेवाला. ते म्हणले, अहो प्रभू रामचंद्रांनी तर अवतार घेतला म्हटले. म्हणले, मग
आपल्याला भेटायला जायला पाहिजे ना. तिकडे प्रभू रामचंद्र रडायला लागले की माझे महादेव मला कधी भेटायला येतात. बरं आता दशरथ राजाला एवढ्या दिवसातून मुलगा, ते राजा होता महाराज, गावाकडे शेजाऱ्याला पोरग झालं तर त्या सून जी असती ती लेक, तिच्या चुलत सुना, मावस सुना, चुलत सासा, मावस सासा, चुलत जावा, सख्या जावा, ननंद, भावजाया, हे सगळे भेटायला येतात. दशरथ राजाला मुलगा झाल्याच्या नंतर तिथं साधी गर्दी असेल का? ह्या दोघांनी काय केलं, साधूचा वेश धारण केला. ते म्हणले मी महादेव आणि तुम्ही वशिष्ठ ऋषी. असं पाहिल्याच्या नंतर लोकांची गर्दी आपल्याकडे होईल पाया पडायला, आणि श्रीरामाकडे कुणी थांबायचं नाही. बरं भेटीची तर ओढ लागली. कशी ओढ लागली होती? भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी राम. भेटी लागी जीवा अशी आस लागली महाराज. महादेवाला वाटायचं कधी मी माझ्या श्रीरामाचं मुख पाहिल, आणि रामाला वाटायचं कधी मी माझ्या महादेवाचं दर्शन घेईल. दोघ जण गेले साधूचा वेश धारण करून. तिथं खाकी कापड्यावाली शिट्टी वाजली. आता राजाचा दरबार होता. कहा आ गए, किधर जाना है आपको? हे दोघं म्हटले, हो दशरथ जी को बेटा हुआ है ना, लल्ला हुआ है ना, इस लल्ला को हमको मिलना है, इसलिए राजा के दरबार में आए हम लोग. हाँ राजा के दरबार नहीं चलेगा. इथं कुणाला भेटून दिलं जात नाही. दोघाला हाकलून दिलं. कुणाला? वशिष्ठ ऋषीला आणि महादेवाला. हे दोघं साधूच्या वेशात गेलते. हे दोघं गेले आणि लांब एका ठिकाणी बसले गंगेच्या तीरावर, बर का. तिथं गेल्याच्या नंतर विचार केला आता काय करावा. महादेवानं मनात विचार केला आणि इकडे रामानं मनात विचार केला. छोटीशी मूर्ती. प्रभू रामचंद्र एवढं मोठ्याने रडायला लागले. अहो गावातल्या सगळ्या बाया आल्या, केस पिकलेल्या, कुरुळ्या केसाच्या, लांबट केसाच्या, आख्याने रामावून केस उतरून टाकले. तरी प्रभू रामचंद्र काय रडायचे का बसनात. गावात जेवढं मीठ होतं तेवढं मीठ उतरून टाकलं तरी राम काय रडायचे ग बसनात. मग दौंडी दिली. अरे है क्या कोई छोटे बच्चे की नजर उतारने वाला. आख्या गावात राजानं दौंडी द्यायला लावली. दौंडी आली है दोघाच्या जवळ. है क्या कोई बाबा छोटे बच्चे की नजर उतारने वाला. डम 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 डम. हा असं वाजायचं दौंडी मानल्यावर. हे दोघं म्हटले बच्चे की नजर उतारने वाले हम है ना. आपको बच्चे की नजर उतारने आती है का? हाँ आती है. अच्छी तरह आती है. आता यांना दर्शनच घ्यायचं होतं एक ना. दोघाला घेतलं. मग काय थाटमाट जिथून हाकून दिले होते तिथं दौंडीवाला पुढं हे दोघं माग. बाजू हटो नजर उतारने वाले बाबा आहे. सगळे बाजूला हे दोघं मस्त पायकी रे प्राय पुढं राजाच्या दरबारात. तिथं गेल्याच्या नंतर माझ्या महादेवानं रामाचं मुख पाहिलं. माझे महादेव रडायला लागले आणि प्रभू रामचंद्र खुद हसायला लागले. हा चमत्कार नाही भक्ती दोघांची बर का. सगळ्या आजूबाजूच्या म्हाताऱ्या आश्चर्यचकित झाले. साधू बाबात काय ताकद आहे. हा निस्ता चेहरा पाहिला तर बाळ हसायला लागलं. लक्षात ठेवा हे सुद्धा देव एकमेकाची भक्ती करायचे. आपल्याला देवानं जन्म दिलाय कशासाठी. देवे दिला देह भजन गुमटा तो या झाला फाटा बालिकेचा. मला सांगा रे आजपर्यंत कोणता माणूस सकाळी सकाळी उठला देवाच्या दर्शनाला आला. कोणत्या माणसानं आता सकाळी सकाळी उठून ज्ञानेश्वरी वाचली. कोणत्या माणसाने सकाळी सकाळी उठून गाथा वाचला. हा बिड्या पेटून आणायला सांगते ना नातावाला. बिड्या आलं का लक्षात. सांगू तुम्हाला वाटत असेल हिंदू धर्मावरती वाईट दिवस यायला नाही पाहिजे. ऐका या जगाला माझ्या रामाच्या आचाराची आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे. तेव्हा हिंदू धर्म सुरक्षित राहील. अरे माझ्या रामाचा अवतार झाला हा धर्म सुरक्षित राहिला. आणि माझ्या छत्रपती शिवरायांचा अवतार झाला माझ्या माय बहिणीच्या कपाळावरचं कुंकू टिकून राहिलं.
आपला अवतार झाला ना, त्या अवताराचं काहीतरी जगाला दाखवलं पाहिजे. सांगू माझ्या शिवरायांची भूमिका सांगतो चालता चालता. अरे डोळ्या देखत माझ्या माय बहिणीला कापलं जात होतं, गायी कापल्या जात होत्या, इज्जत लुटली जात होती, दाराव समोरच्या तुळशी उपटल्या जात होत्या, कुणाच्या बहिणीची डोळ्यासमोर इज्जत लुटली जायची. जिजाऊ आऊसाहेब शहाजीराजे पाहायचे हे सगळं. अरे कुणाच्या बहिणीची इज्जत लुटली जायची, कुणाच्या आईची इज्जत लुटली जायची, तर कुणाच्या बायकोची इज्जत लुटली जायची. पण पर्याय नव्हता. माझ्या जिजाऊ आऊसाहेबाला गर्भधारणा राहिला बर का. आणि जिजाऊ आऊसाहेब विचार करायच्या गड्या, कधी माझी खऱ्या अर्थाने ही माता सुरक्षित राहील. माझ्या देवाचे मंदिर पडतायत, कधी माझे देव सुरक्षित राहतील, कधी माझे पडलेले मंदिर उभे राहतील. पोटात छत्रपती शिवराय असताना जिजाऊ आऊसाहेब विचार करायच्या. डोहाळे लागले. डोहाळे लागल्याच्या नंतर शेजारीन आली आणि म्हणली, जिजाऊ आऊसाहेब काय खावा वाटतंय, काय पिवा वाटतंय. तेव्हा जिजाऊ आऊसाहेब ताडकन उठल्या, एका हातात ढाल घेतली, एका हातात तलवार घेतली. अरे मला काही खाऊ वाटत नाही म्हटल्या, अरे मला काही पिऊ वाटत नाही, मला एकच वाटतंय, माझ्या हिंदू भगिनीच्या कपाळावरचं कुंकू टिकून राहावा, ती जी इज्जत लुटली जाते ती इज्जत जाऊ नये आणि या महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण व्हावा. परिणाम असा झाला, छत्रपती शिवरायांसारखा वाहक पोटाला आला. विचार होते ना तसे. म्हणून आज सुद्धा या देशाला खऱ्या अर्थानं शिवरायांची गरज आहे. माझं एक गीत महाराष्ट्रभर गाजतं बघा, ऐका बर का. परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, आईच्या दुधातून उतर आई व्हा, त्या माय बापाचे स्वप्न पूर्ण करा. ऐका, फालतूपणानं लोकांच्या विचाराशी सहमत होऊ नका. अरे काय माझ्या छत्रपती शिवरायांनी विचार आत्मसात केले आईचे. दूध पेले जिजाऊ आऊसाहेबाचे आणि त्या दुधाचे उपकार फेडले. कसे फेडले ऐका. परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. तो जन्माला आला नसता हा धर्म बुडाला असता, तो जन्माला आला नसता हा धर्म बुडाला असता. परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. अरे यासाठी छत्रपती शिवरायांची गरज या राज्याला आहे, या देशाला आहे. ऐका. अंधार फार झाला ओ, अंधार फार झाला, दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा, या देशाला जिजाऊचा. आम्ही मर्द मराठे हो, हातीच बळ आहे, शूरवीर होते राजे, पुण्यवान ती जिजाई. अरे कोंढाणा जिंकायाला, कोंढाणा जिंकायाला माझा तान्हाजी पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. सांगा ना महाराज, आता माझ्या राजाची गरज आहे ना, गरज आहे ना राजाची. राजाची गरज लागत असेल ना, अगोदर जिजाऊ जन्माला आली पाहिजे ना, राजा पाहिजे, अगोदर शहाजी राजानं जन्माला यायला पाहिजे ना. ऐका, म्हणून एक सांगतो गड्या, आपल्या गळ्यात लेकरांच्या गळ्यात तुळशीच्या माळी वेळीच टाका, कपाळाला भगवा गंध लावायला सांगा. अरे माझ्या धर्मवीर संभाजी राजानं बलिदान दिलंय,
टाइमपास म्हणून नाही दिलं रे. कपाळावरचं कुंकू टिकून राहावं म्हणून दिलंय. गळ्यात तुळशीची माळ राहावी म्हणून बलिदान दिलंय. तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ राहत नसेल, कपाळाला गंध लागत नसेल, समजून जा त्या राजाच्या बलिदानाचं महत्व आपल्याला कळलं नाही. विठाला विठाला अरे काय नेमकं काय झालं माझ्या रामाच्या अवतारानं? ऐका, माझ्या रामाचा अवतार झाला, चमत्कार घाय झाला. अभंगाच्या प्रथम झाले राम राज काय